जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहे। ती म्हणजे वयवाढ संधी। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एक संधी सर्व विद्यार्थ्यांना यावर्षी देण्याबाबत विद्यार्थी मित्रांनो एक नवीन पत्र आपल्या पुढे आलेलं आहे। आणि ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कोणाला देण्यात आलेलं आहे तर प्रति चंद्रशेखर बावनकुळे साहेब, विधान परिषद सदस्य, भाजपा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य। आणि विषय जो आहे तो खूप खूप महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये जवळपास 1,00,000 विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 1,00,000 विद्यार्थी हे पात्र होणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप मेहनत घेणारा व्यक्ती म्हणजे खूप महत्त्वाचा व्यक्ती म्हणजे या बाबतीत ते म्हणजे मुकुल भाऊ किनकर, आपले नागपूरचे। त्यांनी हे पत्र कोणाला दिलेले आहे तर बावनकुळे साहेबांना दिलेलं आहे। आणि बघा, विषय महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती सन 2022-23 मध्ये एक संधी देण्याबाबत। आता बघा, जेवढे पण विद्यार्थी आहे जे निवेदन देत असतील किंवा काही, तर आपल्याला मुद्दा काय मांडायचा आहे, आपल्याला वय वाढ नाही पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक संधी पाहिजे आहे। कारण की आपलं जो GR होता तो 31 डिसेंबर 2023 पर्यंत जर आपली भरती निघाली असती तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही वेळ आली नसती। भरती हे वेळाने निघाल्यामुळे आपल्यावर ही वेळ आलेली आहे। जर भरती वेळेवर निघाली असती तर आपल्याला संधी मागण्याची गरज नव्हती, कारण की आपला जो GR होता 3 मार्च 2023चा, त्यामध्ये सर्वच विद्यार्थी हे पात्र झाले असते। काही विद्यार्थी 5 मार्चला ज्यांचा जन्म आहे 1991 ते 30 मार्च 1991 ज्यांचा जन्म आहे ते तर यावर्षी सहजच अपात्र होत आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या पात्र असून सुद्धा। तर पहा काय म्हटलेलं आहे यामध्ये, सेवेशी अर्ज करतो की आम्ही पोलीस भरती करणारे उमेदवार पोलीस भरती तयारी करत आहोत। मागील 6 महिन्यापासून आम्ही वयोमर्यादाबद्दल आमदार मंत्री महोदय मार्फत सुमारे 50,000 मुलं पाठपुरावा करत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, SRPF आणि जिल्हा पोलीस मिळून विद्यार्थी मित्रांनो जवळपास 1,00,000 विद्यार्थी आहे। आणि त्यांना जर आपण मल्टिप्लाय केलं, कसं मल्टिप्लाय केलं, SRPF, जिल्हा पोलीस चालक, कारागृह या 4 घटकामध्ये जर मल्टिप्लाय केलं तर ही संख्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या मते जवळपास 4,00,000 संध्या, म्हणजे एका विद्यार्थ्याला 4 संधी मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो। आणि या 4 संधीमध्ये एक ना एक ठिकाणी तो विद्यार्थी फिक्स पोलीस होऊ शकतो। म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली सुवर्ण संधी आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी यासाठी पाठपुरावा करायचा आहे, कारण की ह्यामध्ये तुमचा फायदा असणार आहे। कारण की यानंतर इतकी मोठी भरतीसुद्धा निघणार नाही आहे आणि इतकी मोठी तुम्हाला संधीसुद्धा मिळणार नाही आहे। तर पहा, 3 मार्च 2023 GR वैधता ही 31 मार्च 2024 करण्यात यावी। जर 31 मार्च 2024 जर केली ना तर आपले गोरगरीब विद्यार्थी जे 6 महिन्यापासून आणि गेल्या 5 ते 7 वर्षापासून विद्यार्थी हे प्रॅक्टिस करत आहे, 2016 ते 2019 मध्ये आपल्याला माहिती आहे की जेवढी मागच्या वर्षी मुंबई शहराला भरती होती तेवढी या 3 ते 4 वर्षामध्ये भरती पडलेली होती। आणि एका वर्षामध्ये जवळपास 2,000-3,000 इतकी मोठी भरती झाली नसल्यामुळे विद्यार्थी हे पात्र असूनसुद्धा त्यांच्यामध्ये क्वालिटी असूनसुद्धा ते लागू शकले नाही। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण फक्त आपला हक्क मागतो आहे। तर पहा, होती GR नुसार पोलीस भरती 31 डिसेंबर 2023च्या आत अपेक्षित होती। आपण पोलीस शिपाई भरती 2022-23 राबवत आहे। आपल्याला माहिती आहे की 2022-23ची ही भरती आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये वयसुद्धा 22-23चंच गणलं पाहिजे। तसं तर 22मध्येच ही भरती मोजायला पाहिजे होतं सर्वांचं वय, पण जरी त्यांनी 2023 पर्यंत 31
मार्च 2024पर्यंत जरी मोजलं तरी सर्व विद्यार्थी हे GR नुसार पात्र होणार आहे. तर पहा, त्यानुसार वयगणना 21, 22 आणि 23 या वर्षातील करण्यात यावी किंवा 21, 22, 23 या वर्षात वयोमर्यादा ओलांडणाऱ्या मुलांना एक संधी देण्यात यावी. ही विनंती आपणास विनंती आहे की या पोलीस भरतीला गोरगरीब मुलांना एक संधी द्यायला पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या हक्कासाठी मागतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला हक्क हा सोडायला नको असं आपल्याला वाटते, म्हणून आपण यासाठी पाठपुरा सर्वांनीच केला पाहिजे. जे विद्यार्थी 20 वर्ष ते 30 वर्ष या दरम्यान आहे त्यांनी सुद्धा यासाठी पाठपुरा करायला पाहिजे. ते म्हणजे कसं, कारण की विद्यार्थी मित्रांनो, ही अशी वेळ सर्वांवरच येऊ शकते. त्यावेळेस सुद्धा आम्ही तुमच्यासोबत राहणार आहोत. सर्व पोलीस भरती करणारे उमेदवार मुकुल किनकर यांनी हे पत्र दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर खूप महत्त्वाची जे अपडेट आहे ते घेऊन आलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 17,000 जी भरती निघाली आहे ती आपल्या मुकुल भाऊ किनकरमुळेच निघालेली आहे आणि टीममुळे निघालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व टीम वर्क आहे, पण त्यांचे जे लीडर आहे ते मुकुल भाऊ आहे आणि त्यांच्यामुळेच ही इतकी मोठी भरती निघाली आहे. सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हे माहिती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी यासाठी सपोर्ट करायला पाहिजे. 20 ते 30 वर्षापर्यंत विद्यार्थ्यांनी नक्की सपोर्ट करायला पाहिजे, कारण की विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्यामध्ये क्वालिटी असणार तोच पोलीस होणार. ठीक आहे, आपण डायरेक्ट नोकरी नाही मागत आहे, आपण फक्त एक संधी मागतो आहे. जर संधी मिळाली तर सोनं, त्या संधीचं सोनं कसं करायचं तो विद्यार्थी बघून घेईल, कॅन्डिडेट बघून घेईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओ इतका शेअर करा की सर्व महाराष्ट्रामध्ये आपला व्हिडिओ पसरला पाहिजे. धन्यवाद.